नमस्कार मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल आज मी फॉर्मल घालून कुठे चाललो, तर क्रोमा पासून मी माझं प्रायव्हेट जेट पकडलं, पण मला त्याला पार्क करायला जागाच नव्हती सापडत. शेवटी मला एक जागा सापडली. मी माझं जेट पार्किंग खलिपामध्ये लावलं आणि नंतर एका प्रायव्हेट जागेवर येऊन बसलो. इथे मी अंधभक्तांना वोट चोरी करायची केटी देत होतो, पण तेव्हाच माझ्या कानावर एक आवाज आला. टॉप कॉलेजच्या जेनझी ग्रुप कडून मुलींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. या तो पार्टी हो रही. 2 लाख विद्यार्थ्यांपैकी टॉपचे 100 विद्यार्थी आज कॅम्पसमध्ये आहेत. त्यांना आज माझ्याकडून भरपूर काही शिकायला मिळेल. आज मला वाटत होतं की मी काहीतरी स्पेशल घालून आलोय, पण या पोरांकडे पाहून असं वाटत नाही मी काहीतरी स्पेशल घातलेलं आहे. असो, इथे फेमिनिझम पीक वर चाललं होतं, तर ते थांबवण्यासाठी मी माझा एजंट क्लाउड राज 007 याला पाठवले, पण त्याने गद्दारी केली. तो पण त्यांच्यात सामील झाला आणि डान्स करू लागला. आता त्याला लोक इन्फोसिसचा रेमो डिसूजा म्हणतात. फेमिनिझमला सपोर्ट करण्यासाठी एक मुलगी आली अँड शी वॉज डुईंग स्टँड अप कॉमेडी, बट हिअर कॉमेडी इज सायलेंट. ही खूप फेमस कॉमेडी. मी तिला 3-4 वर्ष आधी युट्यूबवर बघितलं होतं ना, आज बघतोय जरा पण नाही बदलली ना तिची जोक्स. शेवटी कुणाचा तरी बड्डे झाला. वापस येऊन परत मी UAM हॅक करायचं ट्राय करत होतो, पण जमलं नाही. तर म्हणलं बस धन्यवाद, आमची जिरली. फ्रेशर पोरांना 15 लाखाचं पॅकेज भेटतंय. आप लोगों की तरह मैं भी मायूस हूँ. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है. उम्मीद का दामन छूटा तो नहीं है. जय हिंद.